काय रे आपल्याकडे काय उगाच आपण जगतोय. हे 5-6 दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात, त्यांच्या इस्टेटी जाहिराती झाल्यात, जाहिरात झाल्या टीव्हीला. मोजता येतात का? ही तर नुसती त्याच्या नावावरची जाहिरात झाली. पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना, आता परत भामटे किती भरले 300, माघार घेतली 250, शिल्लक राहिले 50, फुटून गेले 20, राहिले 2. पण भरला तर कचकून होते 100 फॉर्म खपले. हे फॉर्म घेणारा कुणाला 1.5 लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर्म घेणार नाही हो, जग मार तिकडून. नाहीतरी महाराज काय झालं, किती लोकांनी फॉर्म भरल्या, शेवटी दोघे. मग हे बाकी त्यांनी का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घेण्याची घेतला फॉर्म, लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार. अरे मग झकच मारायची नाही ना. काय तुया वाचून चाललं होतं का काय? तू मोठा देशसेवक पडला का? बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत, 50 घेतो मी माघार. मग तशा चोऱ्या कर ना. तू काला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. अरे भिकाऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकाऱ्याच्या, तर त्याच्या नावावर भिकाऱ्याच्या नावावर 8,60,000 रुपये फिक्स सापडली भिकारीच्या. आणि त्याच्या झोपडीत चिल्लर निघाली 2.25 लाख. तर पोलीस कटाळलं मोजू. मग खरा भिकारी तो एक आपण आहे. आणि आपले भिकारी आता 20 तारखेला चपटिका होईना पाजा. त्या पाजणाऱ्याने त्यांचा खिशा त्यांचा आहे ना गलासात भरून ठेवला पाहिजे, आणि तो यांना पाजला पाहिजे. तरी हे भीतीन मोठ्याचा प्रसादी. निर्लज्ज औलादीची पाजा. काय रे आपल्याकडे? काय आपल्याकडे? एक मोटरसायकल, 2-4 हजारचा मोबाईल, 100-200चा पायात बूट, गाडीला झेंडा. आणि ज्याचा जो पेट्रोल टाकीन त्याचा बिल्ला, तरी बिन भाकरीचा बोंबलं तिंडवतो. नालाय का काय तुझ्याकडे? अरे ज्याचा बोंग घेऊन बोंबलं तिंडवतो त्याची जर पेटावली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघन. एवढी आहे तुझ्या का वडा बिडी आहे का बाय बंदरी? आणि युवक कार्यकर्ता झालाय जग माराय. करकुटा तुटला तर अंडरपॅन्टला पिळकावणं लावतोय. अंडरपॅन्टला वा झाल्यानुसार खाजीतोय. ही कसाच्या गप्पा. आता पहा ना, काही नालाय 1.5 महिना झाला, 15 दिवस झाले घरी नाही, बोंबलं धिंडायचं फक्त. आणि इस्टेट काय? एक मोटरसायकल, 2-4 हजारचा मोबाईल, पांढरा ड्रेस, तुटेल चप्पल, खिशात 200 रुपये, छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला, आणि गाडीला झेंडा. बिन भाकरीचं हिंडा ते बायको रोजानं. आणि बायको लोकांना विचारते तुमचं रोप लावाय आलं का? मग आपली टोळी मोकळी. तुमचं फक्त रोप लावाय आलं ना, आमची टोळी कवाय बी आमची टोळी मोकळी. कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला. आमची हे निवडणूक आहे ना महाराज, या सुद्धा शेतीच्या कामात ठेवलेलं पाहिजे. 15 दिवस झाले मजूर मिळालं. मजूर येत नाही आता. तिकडं खाऊन पिऊन मस्त पैकी 200-400 रुपये मिळतात, जास्त असतील. पर्शन पाय फक्त इवळायचंय. इवळ भले आग का होईना मागून. बरं ते फक्त इवळायचे 500. फक्त काय म्हणायचे ते म्हणणे ना खरं आहे, आपण लगेच म्हणायचं. मजूर मिळालं, लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या, लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या, माणसं येईल. बरं बाजरीवाली ह्या आठवड्यात असे झाले, 3ऱ्या वाट्याने द्या म्हणते. सगळं केलं. आता 22 तारखेला बसले थोबाड वाचून. आलं का रोप आला 22ला. 21 पर्यंत पे. काय प्यायची तुला? 22ला धर तू जात गाला साथ. मग कोण पाहिजे?
खिशात गलास ठेव, येईन तवा धरण कर प्रमाण पाठ, आपली आपण करा सोडवण मुता गलासा. इडिया उलाद नाही तर तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतोय का काय? आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला भजन गेलं उडत. तुला लागली रश्याची सवय, खायचं असेल तर खाय, नाही तर मर. मग तो आला दिंडीत आमच्या बोखांडी. बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का? दिले एका दिंडीच्या 2 दिंड्या करून. या दिंड्या फुटल्या का म्हणून मग महाराज, दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले. नुसतं एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला तू, दिंडी गेली उडत. दुसरी दिंडी. अजून 5 वर्ष नाही या दिंड्यावाल्यांना असे दिवस येणारे महाराज, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही. चला थोडं पुढं, चला थोडं पुढं. कुठं राहतो आपण? गेलं बंबाला सगळं. कटेवर आहे, लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. तुम्ही काय काळजी करायची नाही. ती उसात साखर आहे, प्रक्रिया कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. जगात देव आहे, साधना कर. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. पाटोळा खतोळा वस्तीवरील लोकांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला, पुरुष बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, शाळेत जाणाऱ्या पुरी, नापास झालेल्या पुरी, बापाला हाताखालून काढणारी पोरं, नाईन्टी पेरणारी पोरं, गायक, वादक, गुणीजन, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीला उभे राहिलेले, पडलेले, डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. गायक, वादक, गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या. ही समोरच्या गाडीची काच पा वरती चमकती डोळ्यावर. बोलेरो बोलेरो बोलेरो. ते बोलेरोचा ड्रायव्हर, थोडी गाडी बाजूला घ्या. गायक, वादक, गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि तरुण मंडळ, भजनी मंडळ आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणारांचं. का का सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान. आणि त्यातल्या त्यात 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला, 6 वर्ष, पण त्यानं अन्नदानाची हायगाई केली नाही. तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन, पण पंगत. आणि गरीबच पंक्ती घालतात. श्रीमंत माणसं ह्या लफड्यात पडत नाही, त्यांचं जळालं. श्रीमंत माणसं नाही. गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत, श्रीमंत नाही घालणार. श्रीमंत फक्त लाल करा माझी, मला फक्त असं म्हणा, या 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 बसा बोकांडी आमच्या. एक आजही गावांमध्ये अन्नदान कोण करते? गरीबच. पिठलं भाकर पण दणकून. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात करते शेतकऱ्याची बाई. श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची ऐकू म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरण येईल. एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? अय दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसली, तर तुझ्या चपातीचं काय घेऊन बसली? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा, ती तांब्यावर पाणी पातेलात होती ती डायरेक्ट. ही श्रीमंताची दरिद्री तशी नाही, व तिथीच का आला. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशी. ते हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. एक पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं. 2 पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं. का? पंगत कोणी घाली? जेवाय माणसं नको. आणि 3
पंगत वाढणाऱ्यांचं कौतुक सगळ्यात जास्त असतं. महाराज लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे, लॉन्सला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ना महाराज, 3-3 हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये? आणि हे काम तरुणांमुळेच होत्या. कमिटी भिमिटी काही करीत नाही वांग. ते काय करते डोंबलं, ते फक्त माईक घेणार, गपची बस बादली उचल. नाही तर सगळी कामं पोरं करतात. शियाला फक्त म्हणा शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही, 3 टोकरे घेऊन पळतात. आणि तरुण पोरं कामं करतात महाराज, फक्त जुनी मंडळी त्यांना जमून देत नाही. हा घोटाळा आहे. प्रत्येक गावात जुनी मंडळी नंगाट. कार्ट्यानं टाळ घेतला, म्हातारं उठलं, ते पण म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तुझ्या नादी लागत? मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचं. तरुण मंडळीला वापरून घेऊ नका, वापरून घेऊ नका. सगळ्या तरुण पोरांना सांगतो, आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालं. आता एवढी बाई लटकवा आणि आमच्या टोळीत या, हे बाद झालं. आता चौन राहिलं नाही तिकडं आणि स्वतः राहिला नाही आता तिकडं. तिकडं काय कोणचा कार्यकर्ता व्हावा? आपण जावा तर ते दुसरीकडे जातही. आपण म्हणावं हार घेऊन जाऊ आणि त्याला पक्षपात जावं, ते यायला हार घेऊन चला गे. इथून पुढे आमच्या टोळीत या आणि एवढी बाई गळ्यात लटकवा, मरेपर्यंत मानानं जगाल. ही भोंगे बांधायचं, सतरांच्या झटकायचं आणि रॅली काढून मुंबलं धिंडायचं. अर्धा लिटर पेट्रोलसाठी 70,000ची गाडी दामतायचं, काही काम नाही. गाड्या देत असतील ना रॅलीला, मग जा. पेट्रोल कोणी देईल? पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का? आपण 2 अंडे विकू तरी अर्धा लिटर पेट्रोल लागू. आपण काय भिकारी आहे का? नाही. मग त्यांनी पेट्रोल टाकायचं, मग आपण त्यांच्या नावानं एवढायचं. इतके भिकारी आहेत का आपण? हा, ते गाडी देणार आहे का कायमची? मग काय रॅलीला तांबड्यात जावा. गाडी अर्धा लिटर टाकीतात पंपावर, त्याच्यातही कटका. बिल होतं 1.5 लाखाचं, भावती निघती 2 लाखाची. कशाला मरायचं तार फटायचं? आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो, तरुणांना जरा वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. सप्त्याची कारभार जरा सप्ते करीत असताना गावात मिटिंगला पोरांना बोलीत जा. नुसती जुनीच मंडळी लावून नका धरू, त्यांच्या नका मनावर घेऊ, पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा. तुम्ही घ्या तुमच्याच मनानं घ्या, बाबा तुम्ही घ्या, बाया तुम्ही घ्या. पण आता नुसते बाबा नाही राहिले सप्त्यांना, बाया लय झाल्या. आता बाया आता पुरी कीर्तनकार झाल्या, तर पुरीनी पार स्वथा केला संप्रदायाचा. स्वथा पुरीनं फेटा बांधायचा. मग आम्ही काय नववार नेसायच्या? काय झालंय महाराज? पुरीनी जॅकेट घालायचं, आम्ही घालतो काऊन? येड्याचा बाजार झालाय महाराज. काय झालंय महाराज? हलकट माणसांना समाजात किंमत आल्या. आमच्या ते टीव्हीला कीर्तन राहायचे पुरींचे, पुरीने टोप घालायचा, कोट घालायचा पुरीने, कांबार बांध असे नीट करून टाकलं. तुम्हाला 1.5 महिना झाला पोर दिसली का टोप वाली टीव्हीला? खुटाच उपटून टाकला त्याचा. आपण ज्याच्या मागं लागलो त्याचं कामच. दरिद्रीपणा काही करायचं त्या पोरीने कटकाव देते चॅनलवाले धरून. तुम्हाला पोरच दिसणार नाही कुठं 1.5 महिना झाला टोपावाली. नाही ते पोरीने फेटे बांधायचे. अहो श्रीमंत माणसं लग्नाला उता आलाय, बायांना फेटे. मग आम्ही चूक केली का? आम्ही गडी झालो. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, आवळी तो मुंडकी. बावळ्याचा बाजार. ते काही करीत बसायचे. चांगले बसून लोक जेवत होते. कोणाला किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वर हडणं आला, एक ताटली हातात घेत भात या कानपटीत आणली पाहिजे. बावळ्याचा बाजार. नाही तर चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजांबूच लांबावला, लांबकोळा केला गुलाबजांबू. काय तुझ्या बापाचं गेलं तर का? चांगला होता ना, गोल खात होते लोक. केला लांबकोळा, गुतला नागपुडीत म्हातारीच्या, मिळालं म्हातारी. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणाला किडा आला, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली. काय झालं त्या राणीला? बावळ्याचा बाजार. आपलं काही करीत बसायचं. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा का गाढवानं?
महाराजांची भाषा आहे, माझी नाही. जायचा वेळ अर्थ आहे यासाठी, ज्याचं काम त्याने करावं. चोर आले कुत्रं भुकानं, गाढव भुकायचं. गाढव कुत्र्याला म्हणलं भूक, कुत्रं म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, म्हणला याचा सुपडा साफ होऊ दे, मोर दे म्हणला. गाढव म्हणलं मी भुकन. कुत्रं म्हणलं तुला किडा येतं भूक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. कुत्रं घेतलं झोपून आणि गाढव भुकलं. केवढ्याचा येडेपणा आहे. पूर्वी कसं होतं, आता पूर्वी पोरीला पोरगा पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोराला पोरगी पाहायला 2 माणसं जातात. पोराची आईन पोराचा बाप स्कूटी हो वाडा मिळाला. भाऊबंद तर वारले सगळ्याचे, भाऊबंद हा विषय. आणि ते मेले तेच बरं झालं. नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने म्हातारे घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची. नको कोणाला राम राम, आपली स्टोरी. अहो काय झालंय, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवानी शाळा उतारल्यात. अरे शाळा काढणाऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे, लोकांनी पोरं आणायची कुठून. कोणी उठायचं, 2 खोल्या बांधायच्या आणि 1 गाडी घ्यायची, भरली शाळा. पोरं कुठे, मास्तर पोरं सापडे त्यात आपल्याकडे घाला. अरे एकच आहे बावलाटा, घाली तो कुठं कुठं. पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला. बरं लोक पोरं आणतील कुठून, ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोकांनी पोरं आणायची कुठून, ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देते नाही, आणि काहींची रेंज गेली पण पाहुणे येते नाही. काय करावं, रेंज गेली काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणं. काही करीत बसायचं. महाराजांची भाषा आहे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मना, विषय लोभी मन बोला. साधनावर गे बुडविले, झाडू संता बाबा कला केंद्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन खजिवदार, देणगी देणारे, पंक्ती देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला वाढणारे, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि देवी मातेकडे 9 गोष्टी 5-6 गोष्टी मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवी माते, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. अजून 2 गोष्टी मागा. ए देवी माते, ए देवी माते, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, काळ्या आईची तहान भागू दे, शेतीत मोती पिकू दे, आणि झोपडीतून हसू निघू दे. प्रार्थना आणि नवरात्राच्या कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ नवरात्र तुम्ही किती दिवस केलं, लबाड बोलायचं नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. 9 दिवस काय केलं तुम्ही, उपवास केला. खरं सांगू आता, आता काय. आणि हे इंदुरीकडचे कीर्तन आहे महाराज. तुमची माई बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. हां, आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मोर तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. पण आपलं कीर्तन म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं, थोडं कानाला वाईट पण खरं.